नाशिकचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नाशिक आमदार वसंत गीते आणि निफाडचे आमदार अमित कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान नाशिकच्या लोकसभा जागेवरून चर्चा झाली। 2 दिवसांमध्ये शिंदे गटातल्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे। सध्या भगवामय वातावरण असून 4 जूनला विजयाचा गुलाल आम्ही उधळू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोल्हापुरात महायुतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, आता उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी आहे असं संजय मंडिक यांनी म्हटलंय। तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समरजित घाडगे यांच्या पाठिंब्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली अशी माहिती मंडिकांनी दिली। धुळ्याची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार सुभाष भामरे यांनी भेटीगाठीचं सत्र सुरू केलंय। सुभाष भामरेंनी ओझरमध्ये जाऊन स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, मात्र ही राजकीय भेट नव्हती। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर वैयक्तिक भेट होती असं भामरेंनी म्हटलंय। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे पाठिंब्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जातंय। एकीकडे सुभाष भामरेंनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली आणि दुसरीकडे शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। इतकंच नाही तर 7 ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले तर हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतला तिढा वाढलाय। भाजपकडून दिनकर पाटील इच्छुक आहेत आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केली। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा पार पडला। जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला। महायुतीच्या उमेदवारासाठी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला। माढ्याच्या जागेवरून मवियाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। आधी महादेव जानकरांची संभाव्य उमेदवारी आणि आता इतर नवीन इच्छुकांच्या नावांच्या चर्चेमुळे अभयसिंह जगताप अस्वस्थ झाल्याचं समजतं। त्यांनी 28 मार्चला म्हसवड तालुक्यामध्ये माण इथं कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आणि तिथे ते पुढची भूमिका जाहीर करतील।